काल 20 नोव्हेंबर महाराष्ट्राच्या विधानसभेकरता मतदान हे झालेलं आहे। आज आम्ही एकत्रपणे बसलो, महाविकास आघाडीचे आम्ही सर्व, आणि त्यामध्ये एक चर्चा केली। सर्व आढावा आम्ही केलेला आहे, एकत्र रिपोर्ट घेतलेले आहेत आणि माननीय पवार साहेबांना आता आम्ही भेटून सगळ्या जी वस्तुस्थिती आहे, काय काय घडलं याचा चर्चा त्यांच्याबरोबर केली आहे। माननीय उद्धवजींबरोबर सुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे आणि आमचं मत पक्कं झालेलं आहे की आमच्या जागा येत आहेत आणि आम्ही सहजपणे सरकार बनवू शकतोय, इतकी चांगली परिस्थिती आमची राहणार आहे। याशिवाय आम्ही एक अशी आमचे कार्यकर्ते आता आहेत की जे काउंटिंग एजंट्स होणार आहेत, त्यांनी सुद्धा शेवटपर्यंत, शेवटच्या मतमोजणीपर्यंत आणि पूर्णपणे सही होईपर्यंत त्यांनी तिथे थांबलंच पाहिजे, हे सगळ्यांना आम्ही सांगतो आहोत। मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीनं सरकार हे महाविकास आघाडीचं बनतं आहे। महत्त्वाची एकच चर्चा की सगळे जे 288 जागांचा आढावा आम्ही केल्यानंतर आमच्या लक्षात आलेलं आहे की महाविकास आघाडीचं सरकार बनतं आहे, निश्चितपणे बनतंय, सहज बनतंय, कोणतीच अडचण आम्हाला येणार नाही, हे स्पष्टपणे आम्हाला चित्र दिसतं आहे। सर, काही जागा कमी पडल्या तर काही जुळवाजुळव करण्याची काही चर्चा? मला आमच्या समविचारी आहेत, आम्ही एकत्र आहोत, आम्हाला काही अडचण आम्हाला जुळवाजुळीची सुद्धा येणार नाही, इतकी चांगली आमचा नंबर राहणार आहेत। आणि त्यानंतर कोणी आले असतील आमच्याबरोबर आले तर आम्ही आनंदच मानतोय। की मुख्यमंत्री कोण यावर चर्चा झाली का? नाही, पहिलं तर असं आहे की एकत्र आता निवडणूक झाली, उद्या निकाल होईल, महाविकास आघाडी सरकार बनवताना हे चर्चा करू। आमच्या दृष्टीनं महायुतीचं सरकार सत्तेवरून घालवणं याला प्राधान्यक्रम आहे। कुठल्या अपक्ष आमदारांसोबत काही चर्चा झालेली आहे का? नाही, तशी आवश्यकता आमची नाही, आमचं सरकार बनतंय, नंतर येऊन मिळतील सगळे, आम्हाला काही अडचण नाही। 23 तारखेला निकाल हाती आल्यानंतर महाविकास आघाडीला विश्वास झाला की आता आम्ही सरकार स्थापन करतोय किंवा आम्ही करू शकतो, तर कधीपर्यंत महाविकास आघाडी सरकार? नाही, आमचा नंबर बनला की आम्ही राज्यपालांना त्या बाबतीतलं पत्र देऊ। नंबर बनतोय, आमचा झालेला आहे नंबर, आमचा बहुमत झालेला आहे। शरद पवार यांची पण भेट घेतली आणि उद्धव ठाकरे वर्षावर आपलं मातोश्रीवरती पण भेट घेतली आहे। नाना पटोले का नव्हते? नाही, नानाभाऊ नाही आले, त्यांच्या चर्चेनंच नाही आले, ते उद्या सकाळीच पोहोचत आहेत। माननीय आमचे प्रभारी चेनी थालाजी येत आहेत, ही जी चर्चा झाली याचा आढावा तर आम्ही चेनी थालाजींना देणार आहोत। दिल्लीला सुद्धा माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब हे आमच्या संपर्कात आहे, सतत ते बी आढावा ते घेत आहेत, त्यामुळे तसं काही नाही, व्यक्तिगत काही कारणं असतात। थोरासाहेब, निकाल लागल्यानंतर भाजपकडून किंवा महायुतीकडून कुठेतरी राजकारण होऊ शकतं, जे आमदार आहेत महाविकास आघाडीचे त्यांना कुठेतरी ते फोडू शकतात का? त्यामुळे तुम्ही काही? आमचा कुणीही आमदार फुटणार नाही, काही नाही, ती काळजी आम्हाला नाही। आमचा नंबर चांगला बनतोय, आम्ही क्लेम करणार, सरकार बनवणार। सर, तरी किती अंदाज आहे तुमचा? किती? नाही, चांगला अंदाज आहे, सहज सरकार बनतंय। थँक्यू सर। नाही, तो विषय आमच्या करता तसा नाही। आता पहिलं महायुती सत्तेवरून या जनतेसाठी घालवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। मी फक्त आपल्या माध्यमातून ही सांगतोय की आम्ही जी चर्चा केली त्यामध्ये महत्त्वाचा एक असा विषय घेतला आहे की मतमोजणीच्या वेळेस शेवटचं मत मोजून व्यवस्थित पद्धतीने कागदपत्र पूर्ण केल्यानंतरच निकाल घेऊनच बाहेर यायचं, त्याशिवाय कोणीही मतमोजणी करता जे कार्यकर्ते काउंटिंग एजंट्स असतील त्यांनी जागा सोडायची नाही, या स्पष्टपणे सूचना आम्ही सगळ्यांना देतो आहोत।